कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुलाखत घेतो राष्ट्रवादीचे नेते भरत भगत. सध्या कर्जतमध्ये टोरंटो प्रकल्प येत आहेत, अनेक धरणं येत आहेत आणि राष्ट्रवादीचे आणि तटकरे असतील, थोरव्यांचे चांगले घनिष्ठ संबंध झालेले आहे. मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय वाटतंय याच अनुषंगाने आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. भरत भगत आहेत कुठे? आता त्यांची या प्रकरणात निर्दोष सुटका झालेली आहे आणि मग भरत भगत आपल्याला कुठे दिसत नाहीयेत. मग मी थेट कर्जत नवी मुंबईवरून थेट आलो, त्यांच्या अवसरे या निवासस्थानी पोहोचलेलो आहे आणि आपण त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. व्यासपीठावर मला काही भरत भगत दिसले नाही. मग मी थेट विचार केला की नवी मुंबईतून भरत भगतांना भेटावं, त्यांच्या मनात काय खतखत काय, का व्यासपीठावर दिसत नाहीयेत. मग आपण थेट त्यांचं अवसऱ्यातलं निवासस्थान गाठलं आणि आज पुन्हा एकदा भरत भगतांना भेटण्यासाठी थेट नवी मुंबईवरून अवसरे असा प्रवास करत मी निवासस्थानी दुपारच्या वेळेत पोहोचलेले. सर, स्वागत आहे. त्यासोबत भरत भगत आहे. नमस्कार. काय सर, काय चाललंय सध्या? सगळं चाललंय व्यवस्थित. सगळे शिवसेना फुटते, सगळे फुटते, गद्दार सगळे होत आहेत. काय काय राज्यात काय चाललंय तुमच्या? राजकारण काय पूर्वीसारखं राहिलं नाही. काय कोणाला काय राहिलं नाही म्हणून तुम्हाला फटका बसला. आता राजकारण सोयीचं झालंय ना. सोयीचं राजकारण. जिथे सोय होईल तिथे माणसं हे होतात, विकली जातात काय सोयीप्रमाणे लोक. तुम्ही पण अनेक वर्ष शिवसैनिक होता खरं तर. मी मूळचा तसा शिवसैनिकच. मी अगदी प्रवासामध्ये मार्मिक वगैरे वाचल्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराने त्या तयार झालेला कार्यक्रम. शिवसैनिकच. पण आज सगळे शिवसेना, एक काळातली शिवसेना बाळासाहेबांची एक फुटते. योगायोगाने तुम्हाला राष्ट्रवादीत यावं लागलं, पण आज पक्षाला खंत तुम्हाला 100% वाईट वाटतं. 100% वाईट वाटतं. ही वाईटच गोष्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं उद्धवजींना किंवा त्यांना एका बाजूला अलीकडे ते एकंदरीत फार चुकीचं वाटतं. म्हणजे खेदजनक आहे. पैसे देऊन फोडायचे, पैसे देऊन आता कसे फोडतात ते माहित नाही. पैसे देऊन फोडतात, अजून काय फोडतात एवढं खरं, फोडतात एवढं खरं आणि फोडतात एवढं. पण असा शिवसैनिक नव्हता म्हणजे पैसे देऊन फुटणारा. किती आमिष पैसे शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराने तयार झालेलं शिवसैनिक या पद्धतीचं 100% नव्हतं. पण हा झाला ना. बाळासाहेबांनी 20 वर्ष त्याला त्याची सुरुवात आता ह्याच्यातच झाली. आता काय झालंय, कलियुग म्हणतात तर प्रखर कलियुगाची सुरुवात झाली. त्याच्यामुळे आता तत्वबित्व अशा काही गोष्टी राहिल्या नाही. सोयीचं राजकारण झालं. त्या पद्धतीने 1-2-5 वर्षामध्येच ह्या गोष्टी आता आपल्याला बघायला मिळतात की शिवसेना इतक्या पद्धतीने फुटते किंवा अन्य पक्ष सुद्धा. असं नव्हतं राजकारण. राजकारणाच्या जागेवर राजकारण होतं, चोरशीचं होतं, द्वेषाचं होतं. आपल्या तालुक्यात असं होतं. तुम्हाला म्हणून जेलमध्ये जावं लागलं. आपल्या तालुक्यात जेलमध्ये जावं लागलं. आता हीच गोष्ट तुम्हाला जातो, विधान परिषद निवडणूक जर 4-6 महिने अगोदर लागले असते, मी जेलमध्ये नसतो गेलो. 4-6 महिन्याआधी विधानसभा निवडणूक लागली असते, मला जेलमध्ये जावंच नसतं लागलं ना. ते माझ्या नशिबाचा भाग होता. मी तटकरे साहेबांच्यावर कोण बोललं मी त्याला उत्तर देत होतो. सुधा गारेवर कोण बोललं मी त्याला उत्तर देत होतो. मी माझं काम करत होतो. मी माझ्या पद्धतीने त्याला उत्तर देण्याचं काम करत होतो. जर 4-6 महिन्यापूर्वी ही गोष्ट असती तर कदाचित महेंद्र तटकरे साहेबांच्यावर बोलला नसता. मग त्याला उत्तर द्यायची वेळ माझ्यावर आली. मला महेंद्रने निरोप पाठवला होता. माननीय गणेश नाईक साहेबांकडे महेंद्र थोरेंनी निरोप पाठवला होता. साहेब, भरत भगतला सांगा, तो फार बोलतो माझ्यावर. माननीय साहेबांनी मला देखील सांगितलं, म्हटलं साहेब मी माझ्या तत्वाप्रमाणे चालतो. मी बदलत नाही. मी तुमच्या सोबत आलो की मी तुमच्या सोबत असतो. मी येताना बघा, पक्षामध्ये येताना मी स्पष्टपणाने माझी भूमिका होती. माझा पक्ष सुधाकर घारे, माझी निशाणी, ह्या पद्धतीने मी आलो. का मला थोडस जाणवत होतं की कुठेतरी तिकिटाची काय ना काय गडबड होईल. त्यामुळे कधीची गोष्ट आहे? साधारण 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 22 तारखेला 22 जूनला मला वाटतं अजितदादा वगैरे याच्यात गेले, सरकारमध्ये गेले. आणि 26 जुलैला मी महेंद्र थोरवे गणेश नाईकांशी केव्हा बोलले होते? नाईक साहेब जेव्हा एका नेरळच्या त्या ठिकाणी ते एका उद्घाटनाला आले होते, त्यावेळी नाईक साहेबांच्या गाडीमध्ये एकत्र प्रवास त्याचा तुम्ही सगळ्या मंडळींनी बघितला असेल कर्जत करून. त्यावेळेला त्यांनी साहेबांकडे साहेबांचे माझे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी साहेबांना सांगितलं. साहेबांनी मला सांगितलं होतं आणि साहेबांना मी सांगितलं की साहेब माझं त्याचं व्यक्तिगत काय नाही, तो पक्षावर बोलतो
म्हणून मी त्याला उत्तर देतो. याच्या व्यतिरिक्त काय नाही, त्याचं माझं काय वाकडं आहे? सातबारा नाहीये का? काय सातबारा आहे? आता तुम्ही तुमच्याशी सुधाकर घारे बोलताना काय बोलला? हा. राजकारणामध्ये कधी कुणाची मैत्री नसते, कधी कुणाची दोस्ती नसते. राजकारण आहे. तर त्यांना जर जमतं, त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यात उभ्या आयुष्यात मला वाटलं नव्हतं की सुरेश लाड आणि महेंद्र थोरवे एकत्र आहेत. असे एकत्र आहेत राजकारणात. घाऱ्यांना पाडण्यासाठी एकत्र अरे राजकारणात काही करू शकतो. घाऱ्यांना पाडण्यासाठी दोघांना एकत्र यावं लागलं. राजकारणात घाऱ्यांना पाडण्यासाठी म्हणा किंवा अजून कशासाठी म्हणा, पण ते एकत्र आले ना. कोण कधी एकत्र येईल काही माहिती यायचं नाही का? राजकारणात यायचं नाही. राजकारणात कोण कधी एकत्र येईल काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे राजकारणामध्ये आता एक शिकायला मिळालं की आपण कारण नसताना फार ज्या गोष्टी करतोय ना, म्हणजे याच्या तत्वाच्या, त्या तत्वाच्या गोष्टी करण्यामध्ये अर्थ उरला ना असं मला कळायला लागलं की आपण आपल्या पद्धतीने आता आहे. मी पक्षासोबत आहे. आजही पक्षासोबत आहे. मी पक्षासोबत. पक्षाच्या कार्यात बैठकीत आम्हाला दिसत नाही. भरत पक्षाच्या पक्षाच्या बैठकीला मी जात नाही. म्हणजे मी सुटून आल्यावर पक्षाचा एकही पदाधिकारी मला भेटायला आला नाही. तो आजपर्यंत आला नाही, या क्षणापर्यंत आला नाही. त्यांना मी आवडत नसेल तर मी त्यांच्याबरोबर कशाला जावं? आणि मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो बघा, मी तुम्ही गुन्हेगार आहेत म्हणून ते कदाचित भेटत नसतील. मी गुन्हेगार आहे म्हणून भेटत नसतील तर वेळ आणि कुठे. मग गुन्हेगार असेल तर मी त्यांच्याबरोबर त्यांच्या पंक्तीत कसं काय जाऊ? त्यांच्या पंक्तीत गेल्यावर त्यांना तिथे दोष बाधा लागेल ना, त्यांचं नुकसान होईल माझ्या जाण्यामुळे. ते जर मला भेटायला येत नाही याचा अर्थ माझ्यामध्ये काहीतरी उणीव आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे. मग मी जर का पक्षाच्या मीटिंगमध्ये गेलो आणि त्यांचा तिथे कमीपणा झाला तर उद्या सुधाकर घारेंचं नुकसान न होईल का? कारण माझ्यामुळे त्यांना काहीतरी अडचणी आहेत. जर अडचणी नसत्या तर मी त्यांना बोलवतोय. मी सुधाकर घारेंना फोन केला होता, मी दीपक श्रीखंडेंना फोन केला होता, मी जगदीश देशमुखला फोन केला होता, मी कैलास घारेला फोन केला होता. अरे मला सुधाकर घारेंच्या बरोबर बोलायचंय, काय चाललंय नेमकं, एकदा मला स्पष्टपणाने सांगा काय भूमिका घेऊन मी पुढे काम करणार आहे. कारण मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी स्पष्टपणामुळेच मला जेलवारी झाली हो. अरे काय ते माझ्या संचिताचा भाग होता. केवळ तटकरे साहेबांच्या बद्दल महेंद्र बोलत असताना त्याला दिलेलं उत्तर, सुधाकर घारेवर बोलत असताना त्याला दिलेलं उत्तर, या एकमेव कारणामुळे मी जेलमध्ये गेलो. त्या आईला मी म्हणतो साली 4-6 महिन्या अगोदर विधान परिषदेची निवडणूक लागली असती कदाचित मला त्या आतमध्ये जाण्यामुळे झालं काय? माझ्या कुटुंबाची मानहानी झाली. माझ्या कुटुंबाची मानहानी झाली, माझी मानहानी झाली. आमचं कारण नसताना आम्ही गुन्हेगार झाले. गुन्हेगार झाले. आणि ते सगळं त्यांना ते आनंदाने एकत्र आहेत. आम्ही गुन्हेगार ठरलो ना. माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या सहन केल्या त्याचं कारण फक्त राष्ट्रवादी. माझंही महेंद्र थोरवेशी काही वाईटपणा नाही. सुधाकर घारेच्या भूमिकेत जायचं म्हटलं तर माझा महेंद्र थोरवे ना दुश्मन आहे ना दोस्त आहे. ते म्हणाले राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नसतो, दोस्त नसतो. माझा काय संबंध आहे? मी कशासाठी महेंद्र थोरवेच्या त्याला अंगावर घेऊन हे करू? माझी कुणाशीही वाईटपणा नाही ना कुणाशी माझी दुश्मन आहे. जो मी एक आहे की मी नरमलो नाही, मी घाबरलो नाही, मी घाबरत नाही. मी कधीही महेंद्र थोरवे बरोबर मैत्री म्हणून कधी तुम्हाला दिसणार नाही. हा शब्द आहे म्हणून कधीच नाही दिसणार. ज्याने मला कारण नसताना मला त्याला त्या महेंद्रला मी आमदार केला. त्या महेंद्रसाठी त्याला वाटते तेवढी मेहनत केली. तो महेंद्र थोरवे खोट्या कारस्थाना करून आमच्यासारख्याला आत्महत्या टाकतो, उलट येऊन समाजामध्ये बदनामी करतो. तुम्हाला वाटतंय मानिवलीच्या कार्यक्रमात तो आला होता, त्याला लाज वाटली भगत मास्तरांचं नाव घेताना. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाची नावं घेताना 2 नावं घेतली, एक हरिभाऊ बडसोळांचं घेतलं आणि अन्य एक कोणाचं तरी घेतलं. मग त्याला तालुक्यातले स्वातंत्र्य सैनिक माहित नाही असा हा लोकप्रतिनिधी. त्याला नाव घेतलं, त्याला फक्त तो कारण एवढंच की भरत भगत चिवडले. मानिवलीच्या स्मारकामध्ये सुरेश लाडांनी आणि महेंद्रनी राजकारण केलं. त्या स्मारकामध्ये लोक येत नाही, त्याचं कारण यांचं राजकारण. एक ठराविक ना त्याची गरज, याचं नाव टाकू नका, त्याला बोलू नका. त्यांना स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नाही. आता मी त्या कार्यक्रमामध्ये मानिवलीच्या जेव्हा तो कार्यक्रम बंद होता त्यावेळेला मी त्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम केलेला माणूस आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये फक्त सुरेश लाड आणि महेंद्र फक्त राजकारणासाठी त्या लोकांनी चालवलेले आहे. तुम्ही सुरेश लाड बरे होते ना, आज म्हणताय असं ना. सुरेश लाड माझ्याशी चांगलाच आहे, माझ्याशी वाईट नाही. परंतु मानिवलीच्या कार्यक्रमामध्ये सुरेश लाडांनी आणि महेंद्रने पद्धतशीरपणाने त्या ठिकाणी कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही बोलवायचं हे त्याने ठरवलं आणि तिथे भिंती घालायला सुरुवात केली. आणि ज्यावेळी कार्यक्रम बंद पडला होता त्यावेळी झाडू मारून कार्यक्रम करणारे आम्ही आहोत. आमचा नितांत आदर, नितांत प्रेम मनामध्ये, आमच्या श्रद्धा ह्या त्या शहीदांच्या प्रती आहेत. सुदैवाने मी त्या कुटुंबात जन्माला आलोय म्हणून नाही, परंतु निश्चित पद्धतीने तिथे श्रद्धा असल्यामुळे अनेक वर्षापासून त्याच्यावर आम्ही काम करतो, त्यांची जाणीव ठेवतो. फक्त तिथे कुणी यायचं कुणी नाही यायचं हे जर
कर्जतला नाही इथे तिथं बसून आणि लोकप्रतिनिधी म्हणून ठरवत असते, तर त्याचा निषेध करू तेवढा थोडा आहे. त्यामुळे मी जात नाही, मी सिद्धगडावर जातो, मला आनंद मिळतो. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी मी जातो, मला आनंद मिळतो. मी सिद्धगडावर रात्रभर असतो, दिवसभर असतो, मजा येते. एक वेगळ्या ठिकाणी मी तिथे असतो. मी यांच्या कपट कारस्थानामुळे मानिवलीच्या त्या स्मारकाच्या कार्यक्रमाला जात नाही. मग एरवी कधीतरी मानिवलीमध्ये जाऊन तिथे मी हे करत असतो, नमस्कार करतो, वंदन करतो. मनामध्ये श्रद्धा आहे, भाव आहे. परंतु ह्या अशा पद्धतीचे राजकारण ज्या ठिकाणी घडतायत हे मला शिकायला मिळालं. पण ह्या 2-3 महिन्यामध्ये मी फार गोष्टी शिकलो, म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय नको करायला. सगळे सेल्फिशपणे वागते तुमच्या. तुम्हाला आखिर सांगतो तर राष्ट्रवादीतल्या लोकांचे मी नावं घेत नाही, त्यांची एक पोरगा शिंदे गटात आहे. मला काहीच माहित नाही ही गोष्ट. मी माझ्या मुलाला ठेवलं असताना शिंदे गटात, मला काहीच माहित नाही. राष्ट्रवादीमध्ये यांच्या एक मुलगा शिंदे गटात आहे आणि ते जो राष्ट्रवादी स्टेजवर राष्ट्रवादी ते कपडे सगळं बटमध्ये असतात आणि ते मनामध्ये त्यांच्या नेहमी माझ्यासारख्याबद्दल ते कुत्सितपणे वागतात. त्यांची कायमस्वरूपी 99ची भजी तळत असतात. अरे काल आलेला एखादा कार्यकर्ता सुद्धा पक्षाला उपयुक्त असतो, त्याला तुम्ही कशाला इतिहास सांगता? तो तुमच्यासाठी आलाय, पक्षासाठी आलाय, त्याचा सन्मान ठेवा, त्याचा मानपान करा ना, त्याला त्याचा उपयोग तुम्हाला होईल. मी पक्षामध्ये आल्यापासून मी सातत्याने काम करत राहिलो. काम करत असताना लोकांना वाटलं की भरत भगत काम करतो म्हणून मला थोडासा त्यांच्यापेक्षा थोडा पुढे हे केला. त्यांना ते नाही चालत, हे फार भयानक लोक आहेत, खतरनाक. त्यांनी सुरेश लाडांच्या सारखं बंधू पाटलांचं राजकारण ज्यांनी संपवलं तीच नाही ही मंडळी. त्यांनी सुरेश लाडांच्या सारख्या माणसाला दोष दिला तीच नाही ही मंडळी. उद्या सुधा घारेला दोष देणार नाहीत कशावरून? मी माझ्या आयुष्यामध्ये सुधा घारेला किंवा पक्षाला दोष देणार नाही. मला आवडलं नाही, मी शांत बसेन. मला जोपर्यंत सुधाकर घारे किंवा पक्षाची मंडळी येऊन जोपर्यंत सांगत नाहीत की माझ्या बाबतीमध्ये मी कसं वागावं, हे जोपर्यंत वेळ काढून ते मला सांगत नाही तोपर्यंत मी सक्रिय होणार नाही. मला वागायला स्वातंत्र्य आहे ना? स्वातंत्र्य म्हणता येणार नाही, कारण मला मध्ये एक पत्र द्यायचं होतं. त्यावेळी मला सुधाकर घारेंनी सांगितलं होतं पक्षाचं लेटरहेड वापरू नको. पक्षाचं लेटरहेड वापरू नको म्हटल्यानंतर मला थोडासा शॉक झाला. मी की अरे काहीतरी घडलं नाही, म्हणून मी जात नाही. मला त्यांनी स्पष्टपणाने काही गोष्टी सांगाव्यात. मी सुधाकर घारे हाच माझा नेता मानून मी पक्षामध्ये आलो. मी सुधाकर घारेला आजही नेता मानतोय. उद्या हे नेता मानण्याची माझी परिस्थिती आहे, पण त्याला मी नकोच पाहिजे असेल तर मी काय फार असं का? ज्या राष्ट्रवादीमध्ये बोलणारा तुम्ही आक्रमक येणार आहे, बाकी सगळे पगारावर असतील ते सगळे चौकट चौंगटी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, त्यांचा रिझल्ट 0. तुम्ही बोलताय, काम जरी नसलं तर बोलताय, बोलायला ते बाकी तयार नाहीये, तुम्ही बोलताय. मग तुमच्यावर घारे अन्याय करतात, हे कसं? म्हणजे असा आहे, घारेंना अजून नॉलेज कळलं नाही का राजकारणाचे? घारेंना कळलं नाही असं म्हणता येणार नाही. घारे अतिशय हुशार माणूस आहे, घारेंना सगळं कळलं. परंतु कळून ते जर कळल्यासारखे करतात योग्य नाही. त्यामुळे मी वाट बघतोय. मी वेट अँड वॉच मध्ये मी अजूनही वाट बघतोय. मी कुठलाही हे करत नाही. मी पक्षाच्या मिटिंगला जोपर्यंत ते माझ्याकडे येत नाहीत, जोपर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल मला ज्या गोष्टी सांगत नाहीत, तोपर्यंत मी पक्षाच्या मिटिंगला मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी कुठल्या पक्षात जाणार नाही. माझा पक्षाच्या किंवा कर्जत तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य कार्यकर्ते घेणार नाही. तुम्ही गुन्हेगारच ठरलेत ना राष्ट्रवादीच्या वतीने. आनंद आहे ना. तुम्हाला घेणार कोण आता? अरे मला काय घेणार? मी कुठल्या पक्षात गेलो पाहिजे असं काय नाही. मी स्वयंभू माणूस आहे, माझ्याकडे स्वयंभू विचार आहे. अरे मी ते विचार घेऊन काम करेन. मला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती आहे ना मी विधानसभा अपक्ष लढलोय. मी नाही विचार करत. मी फाटका आहे पण नेटका माणूस आहे. पण याच स्वभावामुळे तुम्ही एकेकाळ आमदार झाले असते. स्वभावापेक्षा माझं म्हणणं असं आहे, तो माझ्या संचिताचा भाग होता, माझ्या नशिबाचा भाग होता. मला नाही ते जमलं किंवा मला नाही झेपलं किंवा कदाचित त्याच्यामुळे माझा जन्म सुद्धा एका वेगळ्या कुळामध्ये झाला. काय मी जातपात न म्हणणारा माणूस आहे. परंतु आज राजकारणामध्ये तुमची जात तपासली जाते. तुमच्या जातीला फार महत्व आहे. हे दुर्दैव आहे. म्हणजे मी नाही कधी मानत. मी आपला सगळ्यांशी मैत्री करतो. सगळे मला आवडतात, सगळ्या जाती धर्माची लोक आवडतात. परंतु विशिष्ट समाजातली लोक थोडी पुढे यायला झाली की त्यांना बाजूला केलं जातं आणि त्याच्यात ज्या कुळात मी जन्मलो त्या कुळाला तो शाप आहे. आणि त्यांना आमचे जे कुळ आहे ते कुळ पण असं आहे की ते मुळावर उठतं स्वतःच्या. ते दुसऱ्याचा नाही पण स्वतःच्या मुळावर. म्हणजे एखादा जर तयार होत असेल तर नाही. तर दुर्दैव आहे ते. असो तो शाप आहे की काय मला माहित नाही. परंतु ज्या पद्धतीने माझ्या वाट्याला येईल, उद्या पक्षाने ठरवलं की याला नाहीच बोलवायचं, मला नाही प्रॉब्लेम.
माझा मी हे करू शकतो. मी शांत आहे. मी शांत आहे. मी त्यांची वाट बघतोय. कारण 2 महिने आता झाले. 2 महिन्यापूर्वी दीपक श्रीखंडे तालुका अध्यक्ष यांनी मला सांगितलं होतं परवा बसू. त्यांचा परवा अजून संपला नाही आणि मी आता त्यांना फोन करणार नाही. म्हणजे माझी सवय आहे. मी हजी बापांना शिकवतो. मी हजी करत नाही. मी स्वाभिमानाने जगतो. मला जेवढे फोन करायचे होते तेवढे फोन मी केलेले आहेत. आता मी त्यांना फोन करणं म्हणजे जशी काय मलाच काहीतरी गरज आहे हे मला योग्य वाटत नाही. त्यांना माझी गरज असेल, त्यांना मी पक्षात पाहिजे असेल तर त्यांनी मला जरूर सांगावं येऊन. ही सेल्फिशपणा झाली ना राष्ट्रवादीच्या. मला कारणच नाही कळलं. तुम्हाला वापरल्यानं फेकून दिलं. आता तसं म्हणावं तर तेही योग्य आहे की वापरून फेकलं की काय. परंतु अजूनही तटकरे साहेब मला रिस्पॉन्स देतात. तटकरे साहेब अजूनही माझ्याशी व्यवस्थितरित्या बोलतायत. मी त्यांचीही वेळ मागितली. मी त्यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे. तसा शेवटी ते नेते आहेत. आणि तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये असा एक आहे की तटकरे साहेब एक मुत्सद्दी राजकारणी, कधी काय करू शकतात. भयानक. मी मागे तुमच्याशी कधीतरी बोलताना बोललेलो आहे की तटकरे साहेबांच्या नादी कोणी लागू नये. जेवढे तटकरे साहेबांच्या नादी लागले तेवढ्याला तटकरे साहेबांनी मागे फेकून तटकरे साहेब मार्गक्रमण करत पुढे निघाले. आताचाही जर विधान परिषदेचा विषय घेतला तर जे नको त्या गोष्टी ज्यांनी जेलमध्ये तुम्हाला टाकलं ते आज मांडीला मांडी लावून बसतात. तटकरे साहेब तुमचे थोरवे. तुम्ही म्हणताय का हे सगळं पराक्रम केला थोरवेनी, आज मांडीला मांडी लावून दुःख नाही झालं? अरे हे मांडीला यांच्यासाठी आम्ही जेलमध्ये गेला ना आणि हे गाडीत बसतायत वगैरे हातात हात मिळवतायत. मला त्या गोष्टीचं दुःख जरी झालं तरी ते दुःख पण मला व्यक्त करता येत नाही ना. मी ते व्यक्तही करू शकत नाही कारण माझं प्रेम तटकरे साहेबांच्यावर. म्हणतात ना सोन्यासाठी चिंधीला जतन, अशी म्हण आहे ना काहीतरी. मला नीट नाही आठवत. असतं कधी कधी सोन्यासाठी चिंधीला जतन करायला लागतात. चिंध्यांचं पण जतन करावं लागतं. तुम्ही बोलणार आहे का तटकरे साहेब जेलमध्ये गेलो आणि तुम्ही त्यांच्यासोबत तटकरे साहेबांना बोलायची ही आवश्यकताच नव्हती. परंतु मी जेलमधून सुटल्यानंतर मी तटकरे साहेबांची जी कंडिशन बघितली, तटकरे साहेबांना असं सगळ्या बाजूने खिंडीत गाठलं जातं. वाटत होतं की पत्रकारांशी जाऊन बोलावं, पत्रकार परिषद घ्यावी. त्याच्यावरही मला सुधाकर घराणे बंदी घातली की पत्रकार परिषद घ्यायची नाही तुम्ही. त्यामुळे तेही जमलं नाही. वाटत होतं की तटकरे साहेबांची बाजू आपण परत मांडावी. बोलले नाही पत्रकार परिषद वगैरे घ्यायची नाही. मला नाही ते घेत. आता तुम्ही जेवायचं की नाही घरांना विचारावं लागेल तुम्हाला मी जेवू की नको. तेवढा कमजोर नाही मी. तेवढा कमजोर मी नाही. घरातून बाहेर पडू की नको. नाही तेवढा मी कमजोर नाहीये. माझ्यामध्ये रग आहे. आता लेटर पॅड वापरायचं नाही, पत्रकार परिषद घ्यायची नाही म्हटलं राहिलं का सगळं स्वातंत्र्य संपलं ना. म्हणजे अस्तित्वच संपलं ना. मला त्याच उत्तर पाहिजे. मला तेच उत्तर अपेक्षित आहे की हे का मी असं काय केलंय, काय केलंय काय नेमकं पक्षाने मला. मी ऑफिसमध्ये गेल्यावर लोक पळत होती बाजूला. चाल मी म्हटलं झालं काय मला काय कळलं. मी परत माझ्या कपड्यांकडे बघितलं. बोललो अंगाला घांत नाही लागली ना काय. बंदूक वगैरे घेऊन चालले होते. नाही अंगाला घांत नाही सुटली. वाचता येत नाही. मग म्हटलं नाही अंगाला घाण पण नाही. म्हटलं का असं घडतंय. असो हरकत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी अजूनही पक्षाच्या म्हणजे दीपक श्रीखंडे असतील किंवा सुधाकर घरे असतील त्यांची मी वाट बघतोय आणि ती योग्य वेळेपर्यंत वाट बघेन. मी ज्या दिवशी माझा अंत होईल त्या दिवशी मी निर्णय घेईन. मी काय राष्ट्रवादीमध्ये तुमचा पर्याय नाही. आमदारांशी पटत नाहीये. ठाकरे गट तुम्ही सोडलेला आहे. राष्ट्रवादीमध्ये असं सगळं आहे. मग पर्याय काँग्रेस जनता पार्टी आहे ना. तरुणांची पार्टी नाही का आता. अरे काँग्रेस जनता पार्टी वय झाले ना आता. अरे वय कशाच वय काय घेऊन बसलात. मी आता तरुण आहे झाला. मी वय बी माझं वयाची मी नाही परवा. मी मरेपर्यंत असाच असणार. मी घाबरत नाही कोणालाच नाही घाबरत. माझा मृत्यू महेंद्र थोरवेच्या हातात असेल तर तो होईल. मृत्यू नाही चिंता करत मी. मला काही लोक बोलतात सांभाळून वाघ म्हणून. तो लय डेंजर आहे. त्याकडे पैसे आहेत. त्याकडे पैसे असतील तरी माझा विश्वास परमेश्वरावर आहे ना. मला करता धरता तो आहे. मारणारा तो आहे. तारणारा तो आहे. माझ्याकडून फक्त वाईट कर्म होऊ नये एवढी एक मी काळजी घेतो. कर्म वाईट होऊन द्यायचे नाही. वाईट कर्माचे फळं भोगावी लागतात याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मी वाईट कर्म करत नाही आणि मला त्यामुळे कुणाची भीती वाटत मी नाही घालत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.